बोलून टाकले ना ते. त्यांनी बोललंच आहे की मी देवेंद्रजींना भेटलो. मी देवेंद्रजींना किती वेळा भेटलो ते उदय सामंतांनी सांगितलं आहे. आता ज्यांना नेहमी पक्ष बदलायचा अनुभव आहे त्यांना दुसरं काही त्यांच्या डोक्यात येईल असं मला वाटत नाही. त्यांचा अनुभव मोठा आहे. अनेक पक्ष बदलून ते 3 वेळा पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या नजरेत दुसरे सुद्धा तसेच दिसतात. आणि मला जायचं असेल तर मी विधानसभेच्या पूर्वी गेलो असतो. मला 14 मध्ये ऑफर होती, मला 19 मध्ये होती. पण मी आहे ज्या पुरोगामी विचाराने या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मी कार्यकर्ता म्हणून जगतोय. आणि सत्ता आणि संपत्ती ज्याला लोभ आहे त्याशिवाय ते जगू शकत नाही. तीच लोक वारंवार पक्ष बदलत असतात, वारंवार निष्ठा बदलत असतात. सत्ता संपत्तीचा हावरटपणा त्याला कुठेही त्या लोकांनाच इथिक्स नसते, त्या लोकांना कुठली विचारधारा नसते, त्या कोणाला कुठली आयडियोलॉजी नसते. फक्त सत्ता, खुर्ची आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता या विचाराने ग्रासलेले लोक असतात. त्यामध्ये मला फार काही त्यावर बोलण्याची गरज वाटत नाही. काल संगम मुख्यालयाला घेराव आंदोलन झालं, यामध्ये अनेक युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे तुमच्या कन्या शिवानी वडेट्टीवार ते मी बोललो त्यांच्या संदर्भात, शिवानीच्या संदर्भात. आम्ही त्यांना त्यांच्या चूक लक्षात आली आहे. आम्ही परदेशात होतो आणि आज सकाळी आमचं कुटुंब बाहेरून आलेलं आहे. त्यामुळे त्यांना ते माहीत नव्हतं. त्यांनी ती चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. आणि असं काही कोणालाही काढता येत नाही, पदावरून दूर करता येईल, त्याला शोकाज वगैरे असं द्यावं लागतं. परंतु शिवानीच्या संदर्भात त्यांची चूक लक्षात आली की ती बाहेर होती, बाहेर देशात होती, त्यामुळे ती उपस्थित नव्हती. जिल्ह्यात पालकमंत्री जे आहेत 2 मिळाले आहेत, काय वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की आता 3 करावेत. 15 ऑगस्टसाठी 1, 26 जानेवारीसाठी 1 आणि मग रेग्युलर 1 मेला 1 असे 3 ठेवावेत. म्हणजे तिघांच्याही हातून 3दा ध्वजारोहण करता येईल आणि तिघांनाही जिल्हा बघता येईल. तिघांच्याही 3 खात्यांचे लाभ प्रत्येक जिल्ह्याला मिळेल आणि तिघांचंही लक्ष राहील आणि एकमेकावर लक्षही तिघांना ठेवता येईल आणि पाहिजे तर फायदा होईल, नाही तर बट्ट्याबोळ होईल. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने 5 पोलिसांना जबाबदार धरलेला आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा संशयास्पद असल्याचं त्यावेळेस आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो. हा एन्काउंटर नाही, हा त्याचा खून आहे. पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत, सहआरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता. त्यावेळीची आमची भूमिका होती, त्यावर टीका पण झाली. आणि जे एकूणच चित्र रंगवल्या गेलं होतं आणि त्यामध्ये RSS आणि BJPचे जे काही पदाधिकारी होते, संस्था चालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता, असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट होतं. एक मराठी 23 जानेवारीला शिवसेनेचा मेळावा होता. या मेळाव्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे. राहुल शेवाळेने म्हटलंय ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहेत. असं आहे, कोणी 15 कोणी 25. आता शेवाळे कुठे आहेत, शेवाळे कोण आहेत, शेवाळेंना काही बूड आहे का, की त्यांच्या बुडाला शेवाळच आहे? त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्व देत नाही. संख्या कमी आहे, लढाईची जिद्द आहे, आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी बनवून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.